श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामींच्या चरणावर अतूट, अढळ आणि निस्सीम श्रद्धा हवी. मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य भिंतीवर लावण्यासाठी नाही, तर काळजात कोरण्यासाठी आहे. मंडळी, कर्जमुक्तीचा उपाय करण्याआधी एक गोष्ट समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कर्ज हे केवळ आर्थिक गणित नाही, तर तो आपल्या कर्माचा आणि ग्रहांचा खेळ असतो. अध्यात्मात याला ऋणानुबंध असे म्हटले आहे. आपण कोणाचे तरी देणे लागतो हे या जन्माचे किंवा मागील जन्माचे कर्म असू शकते, पण याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यभर गुलाम म्हणून जगावे. स्वामी समर्थ महाराज हे कलियुगातील असे दैवत आहे जे भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात. अनेक वेळा आपण पाहतो की माणूस प्रयत्न करतो, कष्ट करतो, रक्ताचे पाणी करतो, तरीही हातात पैसा टिकत नाही. लक्ष्मी येते पण ती कोठून निघून जाते हे कळतच नाही. घराच्या चार भिंतींमध्ये सतत कटकटी होतात, कारण जिथे दारिद्र्य किंवा कर्जाचे सावट असते तिथे शांती टिकणे कठीण असते. अशा वेळी स्वतःला सावरणे सर्वात मोठे आव्हान असते. मंडळी, स्वामींनी सांगितले आहे की भिवू नकोस. भीती ही माणसाला कमजोर करते. जेव्हा तुम्ही कर्जाला घाबरता तेव्हा ते कर्ज तुमच्यावर अधिक हावी होतं. जेव्हा तुम्ही स्वामींना स्मरून छाती ठोकपणे संकटाच्या डोळ्यात डोळे घालून उभे राहता तेव्हा संकटांची ताकद अर्धी होते. त्यामुळे सर्वात आधी मनातील भीतीला हद्दपार करा. मंडळी, हा उपाय करण्यापूर्वी तुमची मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही मनातून हरला असाल तर जगातला कोणताही उपाय तुम्हाला वाचवू शकत नाही. स्वामी समर्थांच्या चरित्रात आपण अनेकदा वाचले आहे की त्यांनी भक्तांचे गर्वहरण केले, पण त्यांच्या संकटाचेही हरण केले. चोळप्पा असो किंवा बाळप्पा असो, ज्यांनी ज्यांनी स्वामींवर संपूर्ण भार टाकला त्यांचे ओझे स्वामींनी स्वतःच्या खांद्यावर घेतले. आज तुम्हालाही तुमचे ओझे स्वामींच्या चरणी अर्पण करायचे आहे. हे करताना मनात शंका नको. हे होईल का? स्वामी खरंच मदत करतील का? असे प्रश्न ज्याच्या मनात येतात त्याच्यासाठी हा मार्ग नाही. हा मार्ग निस्सीम भक्तीचा आहे. आणि म्हणूनच मंडळी, तुम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती करायची असेल तर तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐका, अर्धवट ऐकू नका. जसा जसा तुम्ही हा मंत्र ऐकत जाल तसा तसा हा मंत्र सिद्ध होत जाईल आणि तुम्ही कर्जमुक्त व्हाल. अशी काही दालने तुमच्या समोर खुली होतील ज्यातून तुम्हाला प्रचंड पैसा मिळेल आणि त्याच पैशातून तुम्ही कर्जमुक्त व्हाल. मंडळी, कर्ज काही कोणी हौसेने घेत नाही. आता तर इतकी महागाई आहे की अनेक आपल्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेणे अनिवार्य असते. ती काही हौस मोजेसाठी कोणी कर्ज घेत नाही. आणि जर तुम्ही खरंच तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतलेले असेल तर ते फेडणे अगदी सोपे आहे. मंडळी, फक्त हा मंत्र तुम्हाला त्यात प्रचंड मदत करून देणार आहे. टेन्शन घेऊन काहीच होत नाही. कर्जाचे दडपण घेणे म्हणजे आपलेच जीवन आपण संपवणे असे होते. तर मंडळी, संकट येतात त्यांना दोन हात करणे तोच सामर्थ्यवान ठरतो. मग तुम्ही कर्जाला इतके का भीता? ते फिटणारच. जर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र अगदी मनोभावे ऐकले तर कर्जातून तुमची सुटका ही 100% होणार. गरज असते ती स्वामींचे संकेत ओळखण्याची आणि स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे मंत्र जप करण्याची. हा मंत्र जर तुम्ही संपूर्ण ऐकला तर तुमची कर्जातून नक्कीच सुटका होईल. आणि म्हणूनच मंडळी, जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी असे कमेंटमध्ये स्वीकृती द्या आणि हा मंत्र संपूर्ण ऐका. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धन समृद्धी दाता नमो नमः। ओम
नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः. ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः.
ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः। ओम नमो स्वामी समर्था विघ्ननाशक धनसमृद्धी दाता नमो नमः।